हाय व्यूअर्स, कशा आहात? आपण आता गुळाचा शिरा बनवूया। इथे मी चाळून घेतलेला आहे, तर 3 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये हा रवा टाकून घेऊया आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे, गुलाबी रंग येईपर्यंत। बघा, आपला रवा छान भाजून झालेला आहे। अर्धा ग्लास पाणी ठेवलं आहे। आपला गूळ छान मेल्ट झालेला आहे। वेलची जायफळ पावडर टाकून घेऊ आणि 1 चिमूटभर मीठ घालून घ्यायचं। अगोदर भाजलेला रवा होता, त्यावर आपल्याला हे पाणी ओतून घ्यायचं आहे गुळाचं। अर्धा कप दूध घालून घ्यायचं आहे। दूध अगोदर टाकल्यानंतर ते फाटते, मग दूध नंतर टाकून घ्यायचं आहे। आता इथे मी हे ड्रायफ्रूट केलेले आहे, भाजून घेतले। हे ड्रायफ्रूट आपण टाकून घेऊया। 2 मिनिटं झाकण ठेवून घेऊया। असा मोकळा मोकळा आपला शिरा बनवून झालेला आहे, जागरीचा शिरा। साखर न टाकता गूळ टाकून असं तुम्ही बनवू शकता। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर गूळ आणि दुधाची, पाण्याची क्वांटिटी वाढवू शकता।